नवस एकाचा आणि तो फेडणार सारं गाव. रंगपंचमीच्या दिवशी होणारी बगाड यात्रा. ही यात्रा म्हणजे सातारकरांची ताकद काय असते आणि आपलं मावळ काय रांगडे हे दाखवणारे. गुलाबी केशरी गुलालाची उधळण आणि त्या गुलालात न्हावून निघणारे हे सातारकर. दगडाच्या चाकाचं 4-5 टनांचं हे जेव्हा बगाड हाताळलं जातं, या बगाड्याला सांभाळणं हे हाताळणं म्हणजे काय आयऱ्या गैऱ्याचं काम नाही. बगाड्याची ही बैल सुद्धा निवडून घेतलेली. ही बैल उधळली की त्यांना आवाक्यात कसं आणायचं हे याच लोकांना माहिती. आणि ही ताकद समजून येते जेव्हा आपण या यात्रेला येतो. हे बगाड निघतं ते कृष्णा नदीच्या तीरावरून. बगाड्याला इथं आणलं जातं आणि त्याची अंघोळ आणि बाकी विधी उरकवले जातात आणि मग तिथून या बगाडाला बांधलं जातं. या सोमेश्वराच्या मंदिरापासून गावापर्यंतचा असा 7 किलोमीटरचा टप्पा पार पाडला जातो. होळीच्या दिवशी ज्याचा कौल लागला तो झाला बगाड्या. आणि असेच भरपूर नवस केले जातात प्रत्येक वर्षी आणि कौल लागतो फक्त एकाचा. 20 वर्षांनंतर यांचा कौल लागला. हे बगाड पळवलं जातं गव्हाच्या शेतांतून, स्ट्रॉबेरीच्या शेतांतून. यात्रेकरूंकडून या शेतांची भरपूर नासधूस होते, पण याला सौभाग्य मानलं जातं या बावधनकरांकडून. नंतर पीक जोमानं येतं अशी समजूत आहे इकडे. पूर्ण दिवस उलटल्यानंतर हे बगाड मंदिरापर्यंत पोहोचतं. आपल्या संस्कृतीवर प्रेम असेल ना तर खरंच एकदा ही यात्रा येऊन बघावी. थरार काय असतो, नवस काय असतो, एकजूट काय असते, रांगडेपण काय असतं, मावळे हातांची ताकद काय असते, मराठी माणसाची ताकद काय, आपली संस्कृती काय हे अनुभवण्यासाठी आयुष्यात एकदा तरी ही यात्रा बघायला हवी.